सुनावणी आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या युक्ती आणि शौर्याचं प्रतीक असलेल्या प्रतापगडावरती मोठ्या जल्लोषात 363वा शिवप्रताप दिन सोहळा साजरा करण्यात येतोय। प्रतापगडावरील अफजल खानाच्या कबरीवरील अनधिकृत बांधकाम राज्य सरकारने पाडल्यानंतर शिवभक्तांमध्ये चैतन्य निर्माण झालेलं आहे आणि त्यामुळे यंदाचा 363वा शिवप्रताप दिन सोहळा साजरा करण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रतापगडावर उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे यंदाचा शिवप्रताप दिन सोहळा विशेषच आहे। प्रतापगडावरती पहाटेपासूनच मर्दानी खेळ, तलवारबाजी, शिवशाहिरांचे पोवाडे, ध्वज, त्याचबरोबर बुर्जावरती ध्वजवंदन, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार तसंच हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या उपस्थितीमध्ये पार पडणार आहे। दरम्यान रात्री प्रतापगडावरती आकर्षक अशा लेझर शोचं आयोजन देखील करण्यात आलेलं होतं, ज्याची दृश्य आपण मगाशी पाहिली। तर प्रतापगडावरती आज अक्षरशः उत्सव मनवला जातानाची ही दृश्य आपण पाहतोय। प्रतापगडावरती आकर्षक लेझर शोचं रात्रीच्या वेळी आयोजन करण्यात आलेलं होतं। तर दुसरीकडे आज शिवरायांचा 8वा प्रताप जो आहे त्याच निमित्तानं प्रतापगडावरती 363वा हा दिन साजरा केला जातोय। शिवभक्तांमध्ये त्यामुळे चैतन्याचं वातावरण आहे। एका बाजूला फुलांची सुंदर अशी आरास त्या ठिकाणी असलेल्या मंदिरात करण्यात आलेली आहे, तर प्रतापगडावरती शिवप्रेमींची त्या ठिकाणी मांदियाळी असल्याचं देखील आपण दृश्यांमध्ये यावेळेला पाहतोय। विविध ठिकाणाहून पालख्या देखील आणण्यात आलेल्या होत्या आणि त्याच पालख्या आज प्रतापगड चढतानाची ही दृश्य आपण पाहतोय। तर ढोल ताशा लेझिम पथक देखील त्यामध्ये सहभागी झाल्याचं दिसतंय। त्यामुळे आज प्रतापगडावरचं वातावरण हे उत्साही आहे। त्यानंतर वळूयात पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे। मुंबई